#18 मध्ये हॅशटॅग नंबर 18 यामध्ये तुमचे मोहिते सर स्वागत करत आहेत. आता #18च्या दृष्टिकोनातून आपण #16 पासून काय सुरू केलेलं आहे, ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग. तर या विषयावर मी तुमच्याशी आज सखोल बोलणार आहे. म्हणजे कसं बोलणार आहे लक्षात घ्या की प्रॉब्लेमच्या स्वरूपात बोलणार आहे. कारण हॅशटॅग नंबर 17 मध्ये सुद्धा तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असणार आहे प्रॉब्लेमचा. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग शब्द काय, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, तर ज्याला आपण मराठीत ठेका देणे म्हणतो, बरोबर आहे. तर या पद्धतीनं आपण ह्या विषयावर आता प्रात्यक्षिकाच्या द्वारे चर्चा करणार आहोत. तर इकडे जाण्यापूर्वी आपला नेहमीचा संदेश आहे, सुरक्षित राहा, जिथं गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि आपल्याबरोबर आपल्या सगळ्या कुटुंबाची काळजी घ्या. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम, ज्या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगणार आहे की जे वर्क झालेलं आहे, वर्क इन प्रोग्रेस म्हणून, बरोबर आहे की नाही, जे आपण ठेकेदाराला जो ठेका दिलेला आहे ते वर्क 25% कमी असलं तर, म्हणजे 4 टप्पे पडतात. 25%, त्याच्या पुढे 50%, 50%च्या पुढं 75 किंवा 80% आणि मग 100%. तर या पद्धतीनं हा एक मुद्दा असणारा प्रॉब्लेम मी तुमच्यासमोर मांडतोय. याचा तुम्ही रेफरन्स म्हणून वापर करायचा आहे. जे मी प्रॉब्लेम तुमच्यासमोर मांडतोय ते रेफरन्स म्हणून तुम्ही वापरायचे आणि त्यानंतर तुमच्या संबंधित तज्ज्ञ शिक्षकांशी चर्चा करायची आहे. तसे माझे विद्यार्थी माझ्याशी चर्चा करतील. ओके. तर आपण आता हा प्रॉब्लेम नंबर 3 की जो आता मी कॅमेऱ्याच्या समोर तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्याचं सोल्युशन म्हणजे उत्तरही याच ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. तर तो प्रॉब्लेम नंबर 3 काय बघूया आपण. प्रमाणित कार्य म्हणजे जे कार्य झालेलं आहे ते जर एकंदरीत जे आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याच्या 1/4 म्हणजे 25% पेक्षा कमी असल्यास, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी काय असणार आहे कन्सेप्ट. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला प्रश्न समजावून सांगतो, त्यातच उत्तरं लपलेली आहेत आणि त्यानंतर त्याचं उत्तर आपण बघू. 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी खालील माहितीवरून ठेका खाते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करा. ठीक आहे. You are required to complete the contract account on 31st March 2020 from the following information. पहिला टप्पा येईल प्रश्नातला सामग्री, ज्याला आपण मटेरियल म्हणतोय, ती इथं आपण ॲझ्युम करायला लागलो 35,000. प्रत्यक्ष श्रम डायरेक्ट लेबर, जे ॲक्च्युली डायरेक्ट लेबर आहेत ते आपण 25,000 अपेक्षित धरलेलं आहे. अप्रत्यक्ष श्रम म्हणजे इनडायरेक्ट लेबर, काय इनडायरेक्ट लेबर, ते आपण 5,000 अपेक्षित धरलेलं आहे. ओव्हरहेड्स आधी वेज ज्याला आपण म्हणतो ते 7,500. संयंत्र निर्गमन ज्याला आपण प्लांट इश्यूड म्हणतोय तो 1,50,000 आपण अपेक्षित धरलेला आहे. ॲक्च्युली कार्यस्थळावर जे यंत्र आहे प्लांट ॲट साईट ते 1,20,000 आपण अपेक्षित धरलेला आहे. त्यानंतर ठेक्याच्या ठिकाणी सामग्री मटेरियल ॲट साईट, म्हणजे ज्या ठिकाणी हे काम चाललेलं आहे त्या साईटवरची जी काही सामग्री आहे ती 2,500. ठेका मूल्य म्हणजे कॉन्ट्रॅक्ट प्राईस, ही फार महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, कॉन्ट्रॅक्ट प्राईस ही 4 लाख आहे. ॲक्च्युली काम झालेलं म्हणजे प्रमाणित कार्य वर्क सर्टिफाईड ते फक्त 95,000चं आहे. म्हणजे पॉईंट लक्षात घ्या, 4 लाखाच्या 25% जर आपण काढलं मी सांगितलेल्या सिस्टीमप्रमाणे, बरोबर आहे, 4 लाखाच्या 10% लगेच मी सांगणार 40,000, बरोबर आहे. त्या पद्धतीने 25% जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा ते 1 लाख होणार. म्हणजे 1 लाखाच्या खाली हे जबाबदारीने डोक्यात ठेवायचा विषय. ओके. 4 लाखाच्या 25% म्हणजेच 1 लाखाच्या आत म्हणजे 95,000चं काम सर्टिफाईड झालेलं आहे. अप्रमाणित कार्याचे मूल्य कॉस्ट ऑफ वर्क अनसर्टिफाईड ते 12,500. प्राप्त रोकड कॅश रिसिप्ट जी आपल्यापर्यंत झालेली आहे ती 80% असं अपेक्षित धरलेलं आहे.
पण आता मेन विषय कुठे येऊन थडकतोय, सोल्युशनच्या दृष्टिकोनात, म्हणजे याचं उत्तरला नियमाप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेल्या कन्सेप्ट डोक्यात ठेवायच्या. पहिला विषय असा असणार, ज्यावेळेस सोल्युशन तुम्ही तयार करणार त्यावेळेला सेंटरला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट असं तुम्ही म्हणणार आहात. मुद्दाम मी हे इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न करायला लागलो, कारण का ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश माध्यमातून शिकायचं आहे त्यांना ते निश्चित उपयोगी पडणार आहे. पर्टिक्युलर्स म्हणजे मराठीत आपण तपशील, टेबल तेच राहणार आहे. एका ठिकाणी लेफ्ट साईडला पर्टिक्युलर्स RS म्हणजे रुपीज, राईट हँड साईडला पर्टिक्युलर RS म्हणजे रुपीज. ओके, किंवा अमाऊंट हा शब्द आहे, तुम्ही कोणताही चूज करू शकता. आता पहिलेच ठरलेलं आहे आपलं, जे जे खर्च आहेत ते लेफ्ट साईडला येतील, जे जे आपल्याला इन्कम सारखे कन्सेप्ट आहेत त्या राईट साईडला येतील. ओके, मग आता मटेरियल बघा 35,000 आहे, तिथं टू शब्द वापरायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा शब्द ज्यावेळी इंग्लिशमध्ये आपण प्रॉब्लेम सोडवतो, लेफ्ट साईडला टू, राईट साईडला बाय. ओके, तर टू मटेरियल 35,000, टू डायरेक्ट लेबर 25,000, इनडायरेक्ट लेबर 5,000, ओव्हरहेड 7,500 आणि प्लांट जे आहे, प्लांट काय ते प्लांट जे आहे ते 1,50,000चं आहे. हे तुम्ही ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये ज्या ज्यावेळी मी सांगितले तेव्हा काळजीपूर्वक तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे, कारण आता हा तिसरा प्रॉब्लेम आहे आपला. आता राईट हँड साईड त्या ठिकाणी बाय मटेरियल ॲट साईड 2,500, बाय प्लांट ॲट साईड 1,20,000, बाय वर्क इन प्रोग्रेस 1,00,000. बॅलेन्सिंग फिगर आलेली आहे. कशी आलेली आहे? बॅलेन्सिंग फिगर. इथंच मी तुम्हाला थांबवतोय का, तर ही बॅलेन्सिंग फिगर आहे. या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट प्रॉफिट काढता येत नाही. मे बी चान्सेस असे असू शकतात, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे की मे बी लॉस होऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी ही फक्त बॅलेन्सिंग फिगर आहे, हा नेट प्रॉफिट नव्हे किंवा तुमचं प्रॉफिट किंवा मार्जिन नव्हे. ठीक आहे, ही बॅलेन्सिंग फिगर आहे आणि त्याप्रमाणे त्याचे टोटल्स आहेत की ज्या ऑलरेडी मी तुम्हाला पूर्वी दाखवलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये. त्याप्रमाणे तुम्ही ते करायचं. आता त्या ठिकाणी नोट एक असणार आहे. नोट काय असणार आहे बघा, म्हणजे ज्याला आपण टिप म्हणतो, बरोबर आहे. तर ती नोट अशी असणार आहे, वर्क सर्टिफाईड ₹95,000. मगाशीच मी तो विषय सांगितला होता. इज लेस दॅन 25%, इज लेस दॅन 25% ऑफ 4 lakhs. लक्षात आलं? मगाशीच तो मुद्दा मी रेज केलेला होता, खास करून तुम्हाला त्या पॉईंटवर आणण्यासाठी. इथं बरेचसेच विद्यार्थी चुकतात, म्हणूनच त्या पॉईंटवर मी तुम्हाला, इथं कुठलाही फॉर्म्युला हे नाही, 1/3चा नाही, 2/3चा नोशनल प्रॉफिट, काही कन्सेप्ट नाही. विषय कुठे येऊन थडकतोय आपला, त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी मी तुम्हाला मगाशीच काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक लक्ष द्यावून सांगितलं. तर 4 lakhs ऑफ कॉन्ट्रॅक्ट प्राइस, the profit notional carried is not transferred to profit and loss account. That is not transferred to profit and loss account. This is very important sentence. महत्त्वाचा विषय आहे, ह्याची काळजी घ्या. व्हॅल्युएशन ऑफ प्रोग्रेस इज ॲट साईड ॲक्च्युअल कॉस्ट. ओके, तर ही जी काही कन्सेप्ट आहे ती जी व्हॅल्युएशन आहे ते ॲक्च्युअल कॉस्टच्या रिलेटेड, साईडशी रिलेटेड आहे. तर त्या पद्धतीनं पहिला विषय मी जो तुमच्यासमोर मांडतोय तो काळजीपूर्वक डोक्यात ठेवायचा आणि इथंच हा आपला 3 नंबरचा प्रॉब्लेम आपण थांबवतोय. किती सोपा प्रॉब्लेम आहे. मी सांगितलेल्या सिस्टीमप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही गेला. खर्च कोणते, इन्कम सोर्स कोणते, त्या पद्धतीनं गेला, बॅलेन्सिंग फिगर काढली, हा प्रॉब्लेम संपला. ओके, आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाणार आहोत, ज्याला तुम्ही प्रॉब्लेम नंबर 4, हे मी इल्युस्ट्रेशन म्हणून एक्झाम्पलसाठी प्रॉब्लेम द्यायला लागले, त्याचा तुम्ही रेफरन्स म्हणून वापर करणार आहात. तर हा प्रॉब्लेम मी आता कॅमेऱ्यामध्ये प्रत्यक्ष तुमच्यासमोर दाखवते आणि त्याचं सोल्युशन सुद्धा. ओके, प्रमाणित कार्य हे ठेका मूल्याच्या निम्मे म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, आता बघा 50% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, हे कसं आहे, माझी एक अपेक्षा विद्यार्थ्यांच्याकडून, खास करून तुमच्यासारख्या विद्यार्थी तुम्ही पण असे प्रॉब्लेम तयार करावे जे आम्ही तुम्हाला रेफरन्सेस देतोय त्याच्या आधारे त्यातल्या रकमा
त्यातली तारीख बदलून, बरोबर आहे, जसं माझ्या विद्यार्थ्यांनी केले, त्यातले काही लिमिटेड प्रॉब्लेम्स मी तुमच्यासमोर मांडतो. आमची अपेक्षा अशी आहे की या टॉपिकवर कमीत कमी तुम्ही 25 प्रॉब्लेम स्वतः तयार करावेत, तुमच्या शिक्षकांची मदत त्या ठिकाणी घ्यावी आणि ते तुम्ही सोडवावेत मोहिते सरांनी दिलेल्या रेफरन्सच्या आधारे. तर या प्रॉब्लेममध्ये काय असणार आहे बाबा, मगाशी सांगितल्याप्रमाणे खालील माहितीवरून ठेका लेखा म्हणजे अकाउंट तयार करा. प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. मटेरियल या ठिकाणी आता मगाचपासून मी बऱ्याच वेळा मराठी शब्द वापरले, ते तुम्हाला आता तोंडपाठ व्हायला पाहिजे, बाय हार्ट व्हायला पाहिजे, त्यामुळे मी आता इंग्लिशचा वापर करणार आहे. मटेरियल ₹93,750. मटेरियल इन हँड किंवा ॲट हँड 3,750. वेजीस 1,09,375. Wages accrued 1,563. Indirect expenses 4,687. Cost of work completed but uncertified. इथं रिपीट करतो शब्द मग असा आता अनसर्टिफाईड आहे. ₹6,250. Cash received 1,68,750. वर्क सर्टिफाईड, आता इथे बघा पॉईंट कसा, वर्क सर्टिफाईड ₹2,25,000. प्लांट ॲट साईट 12,500. कॉस्ट ऑफ प्लांट 15,625. ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट प्राइस, ज्याला आपण मराठी ठेका मूल्य म्हणतो, 3,75,000. मग याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की हे जे वर्क सर्टिफाईड आणि कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे त्याच्या 50% आहे, बरोबर आहे. आपण 3,75,000 ज्या वेळेला म्हणतो, किती म्हणतो, 3,75,000, त्यावेळेला ऍक्च्युली वर्क सर्टिफाईड कितीचं झालंय, 2,25,000, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 लाख जरी धरले तर 2 लाख त्याचे निम्मे होतात, बरोबर आहे. मग इथं तर 3,75,000 आहे, त्याच्या जर आपण 50% धरले तर हे 50% निश्चित चढ होतं, 2,25,000. तर याचं सोल्युशन या ठिकाणी आपण जाऊया याच्या सोल्युशनच्या ठिकाणी. आणि सोल्युशन किती सोपं आणि सुटसुटीत आहे बघा. कारण आम्ही विद्यार्थ्यांना रेफरन्सेसच देताना इतके सोपे पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो की जी माझी सिस्टीम आहे ती कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. कारण यानंतर आपण बजेटरी कंट्रोल या दुसऱ्या टॉपिककडे जाणार आहोत, बरोबर आहे, ज्याला बजेट कंट्रोल म्हणतो. बजेटर नाही, बजेट कंट्रोल, ठीक आहे. म्हणजे अंदाजपत्रकीय नियंत्रण किंवा आयव्ययकीय नियंत्रण. तर हा प्रॉब्लेम किंवा ह्याची जे असतील ते पुढच्या हॅशटॅगमध्ये तुम्हाला निश्चित बघायला मिळतील. तर आता ह्याच्या सोल्युशनकडे जाऊया. नियमाप्रमाणे सेंटरला बॉक्स तयार करा. प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी 2 ओळी सोडून सेंटरला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट द्या. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर्स रुपीज, राईट हँड साईडला पर्टिक्युलर रुपीज. या पद्धतीने 4 कॉलमचं एक टेबल असेल तुमचं तयार झालेलं. तर परत रिपीट करतो, लेफ्ट साईडला 2 वापरायचं, राईट साईडला बाय वापरायचं. आता लेफ्ट साईडचे आयटम मी तुम्हाला सांगतो बघा. मटेरियल 93,750. 2 वेजीस त्या ठिकाणी 1,09,375. वेजीस ॲक्च्युली काय झाल्या ते 1,563. 2 इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 4,887. 2 प्लांट 15,625. त्यानंतर राईट साईडला जाऊया. बाय मटेरियल इन हँड, म्हणजे मटेरियल इन हँड किंवा मटेरियल ॲट हँड 3,750. बाय प्लांट ॲट साईट 12,500. बाय वर्क सर्टिफाईड, शब्द काय, बाय वर्क सर्टिफाईड 2,25,000. बाय वर्क अनसर्टिफाईड 6,250. यातनं जे तुम्ही कॅल्क्युलेशन कराल, विच एव्हर इज मोर, विच एव्हर इज लेस, दोन्ही साईड, लेफ्ट साईड, राईट साईड, त्यातनं जो प्रॉफिट तुमच्या समोर येणार आहे तो 22,500. याचे टोटल्स केल्यानंतर हा प्रॉफिट तुम्ही कॅरी डाऊन करणार आहात किंवा ब्रॉड फॉरवर्ड करणार आहात. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस जो आहे
तो त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर हा प्रॉब्लेम आणि याच्या नोट्स तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. जर काही अडचण वाटली तर त्या ठिकाणी कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता. ओके, तर इथंच आपण थांबूया आणि पुढच्या बजेट कंट्रोल या प्रात्यक्षिकाचं तुम्ही उत्साहानं वाट बघत असणारी मला गॅरंटी आहे. आणि त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दलही निश्चित तुमच्याशी सुसंवाद साधणार आहे. इथंच थांबू.